माजी नगरसेवक किशोर पानसरे व माधुरी तांबे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश। खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक किशोर पानसरे आणि दी युवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या सचिव माधुरी तांबे यांचा त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह रायगड लोकसभा खासदार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष सुनील तटकरे, रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, खोपोली शहर अध्यक्ष मनीष यादव, ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष रमेश जाधव, माजी नगरसेवक सभापती मंगेश दळवी, निलेश औटी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 8 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला। पक्षप्रवेशानंतर किशोर पानसरे व माधुरी तांबे यांची प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी जाहीर केली। दोघांची उमेदवारी जाहीर करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल दोन्ही उमेदवारांचे खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर व खोपोली शहरातील नेते व कार्यकर्त्यांनी पानसरे व तांबे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले। आज आदरणीय तटकरे साहेब जे राज्याचे अध्यक्ष, माननीय खासदार यांच्या उपस्थितीमध्ये आणि जिल्ह्याचे प्रमुख सुधाकर भाऊ घारे व जिल्ह्यातील प्रमुख सर्व मंडळी, आदरणीय मंत्री महोदया नितीताई, आदरणीय माझे आमदार अनिकेतजी आणि आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज श्री पानसरे व श्रीमती तांबेकर यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। आणि योगायोगानं खोपोली शहरातले राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीमध्ये बरोबर येणारे सगळे मित्रपक्ष या सगळ्यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक 3 मधनं श्री पानसरे आणि श्रीमती तांबेताई यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागतही करतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ते दोघंही अपेक्षा